नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. आज मित्रांनो आपण 25 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वच प्रश्न हे खूप आयएमपी असणार आहेत. आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये यातील बरेच प्रश्न बघायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न पाहूया. युनेस्कोने 2026 साठी कोणत्या शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रबात, मोरोक्को. तर मित्रांनो, मोरोक्कोमधील रबात या शहराला युनेस्कोने जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केलेले आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर युनेस्कोने 2026 साठी मोरोक्कोची राजधानी रबात या शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. तर मित्रांनो, रबात ही मोरोक्कोची राजधानी आहे आणि या वर्षीसाठी युनेस्कोने जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. आता रबातला ही जागतिक पुस्तक राजधानी म्हणून का घोषित केलेली आहे? तर रबात शहराची साहित्य आणि संस्कृतीप्रती असलेली बांधिलकीमुळे युनेस्कोने यांची निवड जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. मित्रांनो, हे झालं 2026 साठी. 2025 मध्ये कोणतं शहर होतं जागतिक पुस्तक राजधानीसाठी? तर रिओ दे जेनेरिओ म्हणजे ब्राझीलमधील रिओ दे जेनेरिओला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून 2025 साठी घोषित केली होती. आता 2026 ला कोणते आहे? तर रबात शहर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे. 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर. तर मित्रांनो, अहिल्यानगरने 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती उपक्रमामध्ये पहिला नंबर पटकावला आहे देशामध्ये. अधिक माहिती जाणून घेऊया. तर 8व्या पोषण पंधरवड्यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगरने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर दुसरा क्रमांक कोणी मिळवला? तर या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याने देशात द्वितीय क्रमांक मिळवलेला. पहिला कोणी? तर अहिल्यानगरने. दुसरा कोणी? तर पुण्याने. पुण्याने दुसरा आणि अहिल्यानगरने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. आता या वर्षीची मुख्य संकल्पना काय होती या 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती उपक्रमाची? तर मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षातील मेंदूचा विकास ही या राष्ट्रीय पंधरवडा जनजागृती उपक्रमाची मुख्य संकल्पना होती. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे. जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 एप्रिल. तर मित्रांनो, 25 एप्रिल रोजी आपण जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करतो. अधिक माहिती जाणून घ्या. तर 25 एप्रिल रोजी आपण जागतिक मलेरिया दिन साजरा करतो. आता या उद्देश काय ह्या जागतिक मलेरिया दिन साजरा करण्यामागे? तर मलेरिया आजाराबद्दल जागरूकता वाढवणे, त्याचे नियंत्रण करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देणे हे या 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिनाचा मुख्य उद्देश असतो. आता 2026 ची संकल्पना काय आहे? तर थीम काय होती या 2026 ची जागतिक मलेरिया दिनाची? तर मलेरिया संपवण्यासाठी प्रेरित आता आपण हे करू शकतो, अशी या जागतिक मलेरिया दिनची संकल्पना होती 2026 साठी. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र म्हणून कोणते बंदर विकसित झालेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंद्रा बंदर. तर मित्रांनो, मुंद्रा बंदर हे भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनलेले आहे. आता अधिक माहिती जाणून घेऊया ह्या मुंद्रा बंदरबद्दल. तर हे मुंद्रा बंदर कुठं आहे मित्रांनो? तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात स्थित आहे. आता हे बंदर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनद्वारे चालवली जाते. कोणाद्वारे चालवली जाते हे मुंद्रा बंदर? तर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या दोघांद्वारे हे मुंद्रा बंदर चालवले जाते. आता हे सर्वात मोठे निर्यात केंद्र का बनलेले आहेत? कारण येथे आधुनिक रोल ऑन रोल ऑफ टर्मिनल आहे, ज्याद्वारे काय होते 100हून अधिक देशांमध्ये वाहनांची निर्यात केली जाते या मुंद्रा बंदरमधून. कुठं आहे मित्रांनो हे मुंद्रा बंदर? तर गुजरात राज्यात स्थित आहे. आणि मुंद्रा बंदरातून मित्रांनो आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि युरोपमध्ये वाहनांची निर्यात प्रामुख्याने या मुंद्रा बंदरामधून होते. त्यामुळे आता भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे एप्रिल 2026 मध्ये खगोलदर्शन महोत्सव कोणत्या 2 ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोणार आणि हरिहरेश्वर. तर मित्रांनो, लोणार आणि हरिहरेश्वर इथे खगोलदर्शन महोत्सव आयोजित केलेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, खगोलदर्शन महोत्सव कुठे आयोजित केले जाणार आहे? तर लोणार आणि हरिहरेश्वर इथे आयोजित केले जाणार आहे. आता हा कधी आयोजित केला जाणार आहे? तर 24 ते 26 एप्रिल 2026 मध्ये हा
खगोल दर्शन महोत्सव आयोजित केले जाणार आहे. आता 24 ते 26 मध्येच का? कारण हा सप्ताह आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताहाच्या निमित्ताने हा 24 ते 26 एप्रिलमध्ये आयोजित केले गेलेला आहे. आता याचा उद्देश काय आहे हा खगोल दर्शन महोत्सवाचा? तर खगोलशास्त्राला प्रोत्साहन देणे, स्टार गेजिंग म्हणजेच ते तारे, ग्रह आणि तारे, ग्रह निरीक्षण आणि डार्क स्काय म्हणजेच काय तर प्रकाश प्रदूषणमुक्त आकाश संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या खगोल दर्शन महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो याचं आयोजन कोणी केलेलं आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी आयोजन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे. लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्लोस अल्काराज याला लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. कोण आहे हा कार्लोस अल्काराज? तर तो स्पेनचाच टेनिस स्टार आहे आणि याला लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता त्याची कामगिरी काय आहे आणि त्याला हा पुरस्कार का देण्यात आला? तर 2025 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ज्यामध्ये त्यांनी काय केले तर फ्रेंच ओपन आणि US ओपन ही ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हा पुरस्कार कुठे आयोजित केलेला होता? तर माद्रिद, स्पेनमध्ये हा पुरस्कार आयोजित केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघूया. लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 कोणाला जाहीर झाले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरियाना सवालेंका हिला लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2026 जाहीर झालेला आहे. मगाशी आपण मित्रांनो स्पोर्ट्समन ऑफ द इयर बघितलेलं कार्लोस अल्काराज होता. आता स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर बघणार आहोत तर ते कोणाला मिळालंय? आरियाना सवालेंकाला मिळाली. अधिक माहिती जाणून घ्या. कोण आहे ही आरियाना सबालेन्का? तर मित्रांनो बेलारूसची टेनिस स्टार आहे ही आरियाना सबालेन्का आणि हिला लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो आरियाना सबालेन्काची कामगिरी काय? तिने काय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे? तर तिच्या 2025च्या हंगामातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा गौरव मिळालेला आहे. त्यामध्ये 2025 मध्ये तिने काय काय मिळवले तर US ओपन ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे आणि वर्षाच्या अखेरीस जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावलेले आहे आरियाना सबालेन्काने. तर मित्रांनो US ओपन आणि 2025च्या अखेरीस जागतिक क्रमवारीत पहिले स्थान आरियाना सबालेन्काने मिळवलेले आहे. यासाठी तिला लॉरिस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि मित्रांनो हा पुरस्कार देखील स्पेनमध्ये आयोजित केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. आशिया खंडासाठी 2026चा गोल्डमन पर्यावरणीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बोरिम किम. तर मित्रांनो दक्षिण कोरियाच्या बोरिम किम यांना गोल्डमन पर्यावरणीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आता बोरिम किम यांची कामगिरी काय आहे? तर बोरिम किम यांनी त्यांच्या युथ फॉर क्लायमेट ॲक्शन या संघटनेने आशियातील तरुणांच्या नेतृत्वाखालील पहिली यशस्वी हवामान खटला मोहीम चालवली आणि ती जिंकली देखील मित्रांनो. त्यामुळे त्यांना हा गोल्डमन पर्यावरणीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि मित्रांनो हा पुरस्कार ग्रीन नोबेल पुरस्कार या नावाने देखील ओळखला जातो. आणि 2026 मध्ये प्रथमच गोल्डमन पुरस्काराच्या इतिहासात 6 विजेता महिला आहेत ज्यांना ग्रीन नोबेल म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. मिस साके इंडिया 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निशिता अंतारकर हिला मिस साके इंडिया 2026 चे विजेतेपद मिळालेले. अधिक माहिती जाणून घ्या. तर मिस साके इंडिया 2026 कुठे पार पडले? तर या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले मुंबई येथे पार पडला मिस साके इंडियाचा. आणि मित्रांनो त्या जपानच्या पारंपरिक साके पेय आणि संस्कृतीच्या भारतातील सांस्कृतिक राजदूत म्हणून निशिता अंतारकर आता काम पाहतील. आणि मित्रांनो निशिता अंतारकर आता जून 2026 मध्ये जपान होणाऱ्या मिस साके इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 10वा प्रश्न पाहूयात. कोणत्या संस्थेला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी दर्जा देण्यात आलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NCERT. तर मित्रांनो NCERT ला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी हा दर्जा देण्यात आलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो NCERT आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन यासारख्या प्रमुख संस्थांना नुकतेच डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी म्हणजेच काय तर अभिमत विद्यापीठ दर्जा देण्यात आलेला आहे. आता या संस्थांना स्वतःचे अभ्यासक्रम ठरवण्याचे, परीक्षा घेण्याचे आणि पदवी प्रदान करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी म्हणजेच की अभिमत विद्यापीठ दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्यांना आता अभ्यासक्रम ठरवण्याचे आणि परीक्षा घेण्याचे आणि पदवी प्रदान करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे.
आणि मित्रांनो, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग हे NCERTचं फुल फॉर्म आहे. आणि या NCERTची स्थापना कधी झाली मित्रांनो, तर 1961 मध्ये ह्या NCERTची स्थापना झाली आणि ती भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 10 प्रश्न जे महत्त्वाचे होते 25 एप्रिल 2026 चे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला जर या प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करा. धन्यवाद.